नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। कोरोनाच्या या संकटमयी काळामध्ये शिक्षण सर्वाधिक प्रभावित झालेलं आहे। अन्न, वस्त्र, निवारा याच्याच बरोबर शिक्षणाचीही गरज तशी मूलभूतच आणि ती सगळ्यांना देण्याचं कर्तव्य सरकारांना पार पाडायचं आहे। सरकारांनी आपापल्या पद्धतीनं वेगळे पर्याय शोधत शिक्षण सुरू असल्याचा दावा केलाय। प्रत्यक्षातली परिस्थिती काय आहे हे वेगळं सांगायला नको। प्राप्त परिस्थितीमध्ये ऑनलाईन शिक्षण हा पर्याय म्हणून सगळ्यांच्या समोर जरी ठेवला गेला असला तरी पण एक मोठा वर्ग ऑनलाईन शिक्षणाच्या संपूर्ण प्रवाहातून दूर गेलाय आणि पर्यायानं तो शिक्षणाच्या मुख्यधारेतूनही दूर जाण्याचीच परिस्थिती निर्माण झाली आहे। दुसऱ्या बाजूला परीक्षा घ्यायच्या की नाही घ्यायच्या याचा वाद सुप्रीम कोर्टात गेलाय। सर्वोच्च न्यायालयातला हा वाद निर्णायक स्थितीत पोहोचलेला असताना त्याला पुढच्या तारखा मिळत असल्यानं त्याचा निकाल लागत नाहीये आणि म्हणूनच विद्यार्थी मोठ्या प्रमाणात चिंतेत आहेत की या प्रकारच्या खटल्यामुळे तारीख पे तारीख अशी जर परिस्थिती निर्माण होणार असेल तर पुढच्या वर्षाच्या शिक्षणाचा किती मोठा ताण त्यांच्यावर येणार। एका बाजूला हे सगळं घडत असताना दुसऱ्या बाजूला जगात मात्र परिस्थिती बदलली आहे। जगातली शिक्षण व्यवस्था त्यांच्या क्रमानं पुढे मागे होतेय आणि त्यामुळे जे विद्यार्थी जागतिक स्पर्धेत शिक्षणाच्या येऊ इच्छित आहेत ते जास्तच तणावाखाली आहेत। राज्यांनी आपापल्या पद्धतीनं प्रवेश प्रक्रियांच्या माध्यमातून आपल्या राज्यातली परिस्थिती लक्षात घेऊन शिक्षणाच्या संदर्भातले वेगळे निर्णय घ्यायची गरज आहे का हा प्रश्न त्याचमुळे उपस्थित होतो। मात्र या सर्व परिस्थितीत हाही प्रश्न उरतोय की पदवी परीक्षेचा निकाल नक्की कधी लागेल, परीक्षा होतील की न होतील, प्रवेश परीक्षांचं काय होणार, विविध प्रकारच्या सीईटी या राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर होणं अपेक्षित आहे, त्यांच्या संदर्भातली ध्येय धोरणं आणि भूमिका कधी ठरणार। जर परीक्षा घ्यायलाच इतका उशीर लागत असेल तर त्यानंतर सीईटीच्या बद्दलचा निर्णय होण्याच्यासाठी वाट सुद्धा इतकीच पाहावी लागेल का। आणि हे सगळं घडत असताना महाराष्ट्राला स्वतंत्रपणे स्वतःची प्रवेश प्रक्रिया सुरू करता येईल का, आणि जर काहीच जमत नसेल तर यंदा सरळ एक शैक्षणिक वर्ष ड्रॉप केलं, थांबवलं तर बिघडलं कुठे। अशा वेगवेगळ्या प्रश्नांची चर्चा आजच्या लक्षवेधीमध्ये। शिक्षणाच्या संदर्भातल्या या महत्त्वाच्या मुद्द्यावरची चर्चा, शिक्षणाचा खेळखंडोबा या विषयावर। आजच्या या चर्चेमध्ये आपल्याबरोबर सहभागी होत आहेत मॉडर्न महाविद्यालयाचे प्रमुख आणि त्याचबरोबर मॉडर्न शिक्षण संस्थेचे आपल्यासोबत आहेत गजाननराव एकबोटे सरांचं या चर्चेमध्ये स्वागत। तसंच अभा गायकवाड इंजिनिअरिंग कॉलेजचे मुख्याध्यापक आहेत आपल्यासोबत डॉक्टर प्रशांत कडू, आणि वेदांत माइंडकर हा विद्यार्थी आपल्यासोबत आहे। चर्चेची सुरुवात विद्यार्थ्यांच्या विषयाशी निगडीत असल्यानं पहिला प्रश्न माझा स्वाभाविकरित्या वेदांतला आहे। वेदांतनी आता 93% 12वीत मिळवलेले आहेत। 100 पैकी 100 मार्क तर्कशास्त्र या विषयामध्ये मिळवलेले आहेत। वेदांत, तुझं या मार्कांच्यासाठी गुणांसाठी अभिनंदन। पण आता कोणत्या प्रकारच्या तणावाला तुला सामोरं जावं लागतंय आणि वेदांत अशा प्रकारच्या तणावाचं कारण काय आहे? सर, सर्वप्रथम मी तुमचे आणि जय महाराष्ट्र चॅनलचे मनापासून आभार व्यक्त करतो की तुम्ही हा विषय आज चर्चेला आणला। आणि सर, मी एक सीईटी देणारा विद्यार्थी आहे, कॉमन एंट्रन्स टेस्ट, आणि मार्च पासून आमची जी प्रिपरेशन सुरू झाली ती आज ऑगस्ट आलेला आहे, 5.5 महिने झालेले आहेत। आणि सीईटी सेल कडून किंवा कुठल्याही दुसऱ्या एंट्रन्स याच्याकडून आम्हाला काहीही नोटिफिकेशन नाहीये आणि सगळं अनसर्टन आहे। म्हणजे सध्याची स्थिती पाहिली तर दररोज आपल्याकडे 60,000च्या वर आपल्याकडे केसेस येत आहेत। तर सर, मेंटल प्रेशर जास्ती वाढतं, सायकोलॉजिकल। म्हणजे मी माझ्या विद्यार्थी मित्रांशी सुद्धा चर्चा केली की प्रत्येक विद्यार्थी एक मेंटल स्ट्रेस म्हणून जातोय। 5.5 महिने आम्ही तो अभ्यास करतो आहे, पण पुढे परीक्षा कधी होणार आणि मग परीक्षा कशी होणार
आणि आपण कसं होणार म्हणजे कोविड 19 बरं, मध्ये आता आम्ही वेदांत आपण जर समजा सीईटीच्या विषयानुरूप चर्चा पुढे न्यायची असेल तर Yes. तुला कोणती सीईटी द्यायची आहे आणि त्याला काही पर्याय तुला सापडतायत का? सर मी आणि मुळात देणार माफ आहे. कर, मध्ये मी थांबवतो. मुळात ती Yes. सीईटी होत का नाहीये याची उत्तर तुझ्याकडून लागतील. विद्यार्थी म्हणून तू बोलता हो, मग आपण त्याच्यावर पुढे तज्ञांचं मार्गदर्शन घेऊ. सर मी MHCET देतोय. MHCET लॉ 5 इयर लॉची परीक्षा आहे BA LLB ची. ही 12 एप्रिलला व्हायला पाहिजे होती, 12 एप्रिलला. आणि सीईटी सेल कडून अद्याप काही स्पष्ट परिपत्रक जाहीर केलं गेलं नाहीये. शेवटचं परिपत्रक हे 28 जून रोजी आलेलं की आपण 24 जुलैला परीक्षा घेत आहोत. बर 28 जूनला. आणि जुलै महिन्यात म्हणजे पहिल्या आठवड्यात एक फक्त एब्रप्टली असा एक मेसेज आला की सीईटी परीक्षा कॅन्सल झाली आहे. ती सुद्धा अगदी वेगपणे सांगण्यात आलेलं, स्पष्ट परिपत्रक जारी केलं गेलं नव्हतं सीईटी सेल कडून. बर. तर हा एक प्रॉब्लेम होतोय. सीईटी सेल आमच्याशी बोलायला तयार नाहीये, ईमेलची उत्तरं देत नाहीये. आम्ही त्यांना फोन लावण्याचा प्रयत्न करतोय, ते फोन उचलत नाहीये. आणि या सगळ्यामुळे आम्ही विद्यार्थी लोक फार स्ट्रेसमध्ये आलेले आहोत. अगदी विद्यार्थ्यांचा ताण समजू शकतो आणि तो ताण जर अशा पद्धतीनं टिकून राहत असेल तर त्याचा अत्यंत स्वाभाविक परिणाम त्यांच्या अभ्यासावर होणार हे नाकारता येणार नाही. गजाननराव आपल्या सोबत आहेत. एकबोटे सर, तुमचं या चर्चेमध्ये स्वागत. आत्ताच्या घडीला विद्यार्थ्यांचा हा केवळ सीईटीचा विषय अडत नाहीये. 12वीच्या नंतर एक बाजूला एक गट निर्णयांची वाट पाहतोय, दुसऱ्या बाजूला पदवीतला पोहोचलेले विद्यार्थी आहेत, तिसऱ्या बाजूला पदव्युत्तरचे विद्यार्थी आहेत. हे सगळेच विद्यार्थी या ना त्या कारणामुळे आत्ताच्या घडीला पुढच्या निर्णयांची वाट पाहतात. ते तुमच्याशी बोलतात का? त्यांची बाजू तुमच्यापर्यंत काय पोहोचते आणि संस्था चालक म्हणून तुम्हाला कोणत्या अडचणी येत आहेत? विद्यार्थी यांच्याशी माझा सातत्याने संपर्क आहे आणि आमच्या संस्थेतील जे काही प्राचार्य असतील, शिक्षक असतील, त्यांच्या संपर्कातून विद्यार्थ्यांशी सुद्धा माझा संपर्क येत आहे. आणि विद्यार्थी हे मेंटली फार हॅरॅस झालेले आहेत या परिस्थितीमध्ये. हे सत्य नाकारून चालता येणार नाही. अतिशय मानसिक तणावाखाली ही सर्व तरुण मुलं, आपली तरुण पिढी आहे. आता याच्यामध्ये आपल्याला 2 भाग करावे लागतील की 12वीची जी परीक्षा आहे ती झाल्यानंतर, त्याचा रिझल्ट लागल्यानंतर एक नॉन प्रोफेशनल कोर्सेसचे ॲडमिशन आणि दुसऱ्या प्रोफेशनल कोर्सेसचे ॲडमिशन. तर नॉन प्रोफेशनल कोर्सेसचे ॲडमिशन प्रोसेस हा सुरू झालेला आहे. म्हणजे आर्ट, सायन्स, कॉमर्स कॉलेजमधले ऑनलाईन प्रवेश हे निरनिराळ्या महाविद्यालयांमध्ये महाराष्ट्रामध्ये 12वीच्या मार्कांवर सुरू झालेले आहेत. आणि त्याला प्रतिसाद अतिशय चांगला असा विद्यार्थ्यांचा मिळतो आहे. म्हणजे उदाहरणार्थ आमच्या मॉडर्न कॉलेजमध्ये 2000 जागा आहेत FYच्या, तर 16,000 अर्ज आलेले आहेत. एवढा चांगला प्रतिसाद आहे. तर त्यामुळे जे नॉन प्रोफेशनल कोर्सेस आहेत त्यांच्या बाबतीत काही अडचण नाही आहे, कारण त्यांच्या बाबतीत सीईटी नसते. 12वीच्या मार्कांवर, त्याच्या गुणवत्तेवरच आपण प्रवेश देतो आरक्षणाचे नियम पाळून. प्रोफेशनल जे कोर्सेस आहेत, इंजिनिअरिंग, फार्मसी, आर्किटेक्ट, लॉ वगैरे असे जे, त्या कोर्सेसच्या बाबतीतच मुलांची फार मोठी अडचण झाली, मेडिकल. आणि त्यामुळे शासनाचं धोरण काही त्याच्यामध्ये स्पष्ट होत नाही. बर, आता याच्यामध्ये 2 प्रोफेशनल कोर्सेसमध्ये 2 भाग केले पाहिजेत. एक जे लाईफ सायन्सेसचे कोर्सेस आहेत, म्हणजे मेडिकल आहे, डेंटल आहे, आयुर्वेद आहे, की ज्याला नीट ही एक्झामिनेशन आवश्यकता आहे, नॅशनल एलिजिबिलिटी एंट्रन्स टेस्ट. आणि दुसरी जी आहे इंजिनिअरिंग फार्मसी, त्याला जी महाराष्ट्र स्टेटची CET. तर महाराष्ट्र स्टेटच्या CET बाबतीत इंजिनिअरिंग फार्मसीमध्ये त्यांचे प्रवेश होतात या मुलांचे या एंट्रन्समध्ये. आणि त्या बाबतीत आमची जी संस्थाचालकांची जी एक संघटना आहे त्यांनी शासनाकडं निवेदन दिलेलं आहे. 2दा मिनिस्टरबरोबर मिटिंग झाल्या. उदय सामंतजी मिटिंगला ते उपस्थित होते. त्यांनी मान्य केलं की MHCET आम्ही रद्द करणार आहोत आणि तशा प्रकारचं नोटिफिकेशन काढू. 1 महिन्यापूर्वी या मिटिंग झालेल्या आहेत, परंतु अजून काही ते नोटिफिकेशन CET सेलकडून निघालेलं नाही. अगदी. आणि त्यामुळे आम्ही सुद्धा अचंब्यात पडलेलो आहेत की करायचं काय, गोंधळलेलो आहोत. आणि विद्यार्थी त्यामुळे गोंधळलेले आहेत. आणि त्यामुळे तो ॲडमिशनचा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे
5 इयर LLBच्या विरुद्ध सुद्धा तो अजून गव्हर्नमेंटने काही आपलं धोरण स्पष्ट केलेलं नाही. आणि नीटच्या बाबतीमध्ये त्यांनी जाहीर केले की आम्ही सप्टेंबरमध्ये घेऊ, पहिली 26 जुलैला घेणार होते, परंतु करोना वाढत असल्यामुळे आता सप्टेंबर महिन्यात घेणार आहेत. परंतु ती सुद्धा सप्टेंबर महिन्यात होईल की नाही शंका आहे. अगदी एकबोटे सर, आता इथे मी यासाठी थांबवतो कारण तुम्ही एक महत्वाचा मुद्दा आता समोर आणला की MHCET यंदाच्या वर्षी होणार नाही असं तुम्हाला मौखिक आश्वासन शिक्षण मंत्र्यांनी दिल्याच्या नंतर, उदय सामंत यांनी दिल्याच्या नंतर तो निर्णय सुद्धा 1 महिना झालेला नाहीये. अशा वेळेला आता विद्यार्थ्यांचा ज्या पद्धतीचा ताण त्यांच्यावर येतोय हे लक्षात येण्यासारखं आहे. त्यात आपण अशी मागणी केली होती का की यंदाच्या वर्षी 12वीच्या मार्कांवर महाराष्ट्रात प्रवेश प्रक्रिया सर्व प्रकारची सुरू करा, जी राष्ट्रीय पात्रता चाचणीच्या अंतर्गत होणारी प्रवेश प्रक्रिया आहे ती होईल तेव्हा होईल, आणि त्याच्यासाठी 1 महिना निर्णय घ्यायला, परिपत्रक काढायलाही उशीर का व्हावा? आम्ही मागणी केलेली आहे, वैयक्तिक पातळीवर केलेली आहे, संघटनेच्या स्तरावर सुद्धा केलेली आहे. आणि ज्या काही एंट्रन्स एक्झामिनेशन महाराष्ट्र स्टेट CET सेल घेणार आहे त्या एंट्रन्स रद्द करून यावेळेस 12वीच्या मार्कांवर प्रवेश द्यावे अशी मागणी आहे. माननीय आमदार शरदराव पवार सुद्धा त्या मीटिंगला उपस्थित होते आणि त्यांच्यासमोरच ही मागणी आम्ही केलेली आहे. आणि उदय सामंत म्हणले मी नोटिफिकेशन लगेच काढतो. इवन एक मागणी आमची मान्यसुद्धा झाली की इंजिनिअरिंगला जी एलिजिबिलिटी होती ओपन कॅटेगरीला 50% आणि बॅकवर्ड क्लासच्यानं 45% ते 5-5% कमी करा, ती मागणी शासनाने मान्य केली. परंतु ही एंट्रन्सची अजून काही नोटिफिकेशन निघालं नाही. काय कुठं घोडं पेंड खाते काही माहीत नाही, पण मंत्री महोदयांनी हे जाहीर केल्यानंतर सुद्धा नोटिफिकेशन निघत नाही, थोडं आम्हाला सुद्धा आश्चर्य वाटतं. अगदी आता तुम्ही विषय काढला आहे तर मी एक तपशील पुरवतो. आत्ताच्या घडीला मंत्री महोदयांना कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची जास्त पडली आहे, त्याच्यामुळे आपण मंत्री आहोत, आपण काही फक्त चाकरमान्यांच्या विषयावर लक्ष घालता कामा नये, राज्याकडेही लक्ष द्यायला हवं, हे दुर्दैवानं ते विसरलेले दिसत आहेत. आपल्या सोबत विद्यार्थी जे वेदांत माइंडकर तर आहेच, डॉक्टर प्रशांत कडू जोडले गेलेले आहेत. डॉक्टर प्रशांत कडू हे अभा गायकवाड इंजिनिअरिंग कॉलेज अभियांत्रिकी महाविद्यालयाचे मुख्याध्यापक आहेत. कडू सर, ज्या पद्धतीनं इंजिनिअरिंगचे प्रवेश पण वाट पाहतायत याचा दुर्गामी परिणाम तुम्हाला काय दिसतोय, आणि या शैक्षणिक वर्षात, शैक्षणिक वर्ष म्हणजे खरं तर व्यावसायिक अभ्यासक्रमांचं सुरू कधी होणार आहे? नमस्कार. सर्वप्रथम मी जय महाराष्ट्र TVचा आभार व्यक्त करतो की तुम्ही हा विषय मोठ्या प्रमाणात लावून धरला. कारण ज्या वेळेला 12वीच्या परीक्षा झालेल्या आहेत किंवा मी एका इंजिनिअरिंग कॉलेजचा आबा गायकवाड पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा प्रिन्सिपल आहे, मुलांच्या इंजिनिअरिंगचे म्हणजे परीक्षा पेंडिंग आहेत, पण पुढे कसं जायचं आणि पुढचा रस्ता कसा घ्यायचा, आयुष्याचं धोरण कसं निश्चित करायचं या संदर्भात या राज्याचा आणि देशाच्या सगळ्या विद्यार्थ्यांसमोर प्रश्न पडलेला आहे. आता जेव्हा आपण म्हणतो की भारत देशामध्ये 52-54% यूथ आहे, त्या संदर्भात निर्णय जरूर घेणं आवश्यक आहे, शासनाने घ्यावे, मंत्री महोदयांनी घ्यावे, पण काहीतरी निश्चित धोरण घ्यावं लागेल. आता CET बद्दल जसं एकबोटे सरांनी सांगितलं किंवा माझा जो विद्यार्थी मित्र आहे त्यांनी सांगितलं की आम्ही मार्चपासून अभ्यास करतो आहे, विद्यार्थी मन लावून अभ्यास करतात आहे, पण त्यांना पुढे कसं जायचं हा निर्णयच घेता आला नाही, तर मॅक्सिमम नंबर ऑफ यूथ आर फ्रस्ट्रेटेड. आणि हे फ्रस्ट्रेशन जास्त काळ राहिलं तर त्याचा स्फोट होऊ शकतो. एकदा एकीकडे कोरोनामुळे वेगळं फ्रस्ट्रेशन आलेलं आहे, दुसरीकडं काहीच निर्णय घेतला जात नाही. कुठलाही निर्णय घ्यावा, सरकारने घ्यावा, कुठलाही घ्यावा की परीक्षा घ्यायची म्हणजे CET घ्यायची नाही घ्यायची चालेल, पण निर्णय घ्यावा लागेल. बरोबर. दुसरा, आम्ही विद्यापीठाशी ॲफिलिएटेड आहे, दुसरा हा पण प्रश्न आहे की विद्यापीठांनी फायनल इयरच्या म्हणजे अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्यावा की नाही घ्यावा यावर काहीच विषय मांडला जात नाही आहे. म्हणजे हा एवढा मोठा जो डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेबांनी सांगितलं की हा यूथ फोर्स या देशाच्या कल्याणासाठी वापरला गेला पाहिजे, त्याच्याकडे दुर्लक्षच कंप्लीट आहे.
म्हणजे अगदी. एकीकडे कोरोनामुळे नोकरी गेल्या, तुम्ही एक जो आता पुढे उल्लेख केलात हाही तेवढाच महत्वाचा आहे की रिझल्टच CET च्या लावले संदर्भातला नाही विषय तर असेल ते किंवा मुलं तुमच्या करतील काय? इंजिनिअरिंगच्या संदर्भातला विषय असेल, या सगळ्या ह्याच्यामध्ये निर्णय होताना दिसत नाहीयेत. गजाननराव एकबोटे थोड्या वेळापूर्वी बोलले, ते सुद्धा हेच सांगतायत की निर्णय होत नाहीयेत, त्या निर्णयांची मागणी केली जाते. पण कडू सर, मग एक प्रश्न असा उपस्थित राहतो की शैक्षणिक वर्ष सुरू कधी होणार याचं उत्तर किमान तुम्हाला तुमच्या पातळीवर शोधता येतंय का, त्यासाठी तुम्हाला सरकारकडून स्पष्ट निर्देशांची गरज आहे? सर, दोन विषय आहेत. एक कॉलेजचं व्यवस्थापन आणि प्राचार्य म्हणून आणि विद्यार्थ्यांचं आयुष्य म्हणून आम्ही आमचं ऑनलाईन सेशन सुरू केलेलं आहे. कारण शासन केव्हा निर्णय घेईल हे आमच्या कंट्रोलच्या बाहेर नाही, पण विद्यार्थी आमचा आहे. आमच्या विद्यार्थ्याला आम्हाला पुढे दिशा देणं आवश्यक आहे, नाही तर त्याची दशा कधी होईल काही सांगता येत नाही. म्हणून आम्ही ऑनलाईन टीचिंग सेशन सुरू केलेले आहेत. पण शिक्षणासंदर्भातलं जे म्हणजे रेग्युलर क्लासेस संदर्भातलं जे काही धोरण असेल ते तर शासनानेच द्यायचं आहे. शासनाने काय मेडिकल काउन्सिलसोबत बोलायचं की ICMR सोबत बोलायचं किंवा त्यांनी चर्चा करून ते काय की उच्च पदस्थ लोक हे ठरवू शकतात. बरं, पण मग तर सर, या यांनी जर सगळ्या ठरवलं चर्चेमध्ये तर सरकारनं regular classes आपल्याकडून एक एक सप्टेंबरपासून आज ऑनलाईन सकाळचीच शिक्षणाचं काहीतरी- वेळापत्रक घोषित केलं आणि त्या ऑनलाईनच्या शिक्षणाच्या वेळापत्रकावर पहिला मुद्दा असा उपस्थित राहिला की पुणे मुंबई सारख्या किंवा त्यापेक्षा थोड्याशा लहान अशा महानगरांमध्ये ऑनलाईन तुलनेनं उपलब्ध आहे. पण आपण जर थोडं ग्रामीण भागात गेलो तर तिथे मोठ्या प्रमाणात ऑनलाईन साठी नेटवर्क हा पहिला संघर्ष, यंत्र हा दुसरा संघर्ष, तिसरा संघर्ष पैसा. या प्रकारचा अनुभव तुम्हालाही येतच असेल, कारण ऑनलाईन हे म्हणायला सोपं आहे, करायला खूप अवघड आहे. जरूर जरूर. मी ज्या महाविद्यालयामध्ये प्राचार्य आहे तिथे जास्तीत जास्त ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत. आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये पहिला प्रश्न आहे की स्मार्टफोन, दुसरा नेटवर्क. पण नेटवर्कही आहे तर म्हणजे आमचे रेग्युलर डिफिकल्टीज तुम्हाला तुमच्या माध्यमातून शेअर करतो की एखादा क्लास सुरू जरी झाला तर मधातच डिस्कनेक्ट होतो, डिस्कनेक्ट लिंक जाते, मग मुलाला ते स्क्रीनिंग करत असताना आपली जी PPT दाखवतो ते दिसत नाही. जो डायरेक्ट फेस टू फेस कनेक्ट जो शिक्षण प्रणालीचा मुख्य मुद्दा आहे की आपल्याला विद्यार्थ्याच्या मनामध्ये जाऊन तुम्हाला तो ॲक्सेस करावा लागेल की त्याच्या डोक्यात काय सुरू आहे. बरं, तर हे संपूर्ण कम्प्लीट टीचिंग ज्याला म्हणतो आहे, हे कम्प्लीट टीचिंग या ऑनलाईन टीचिंगच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं होतच नाहीये. बरोबर आहे. आपण आता मग समाधान मी करतोय असं गजाननराव वाटतंय. एकबोटेंकडे जातो. मला सुद्धा शिक्षक एकबोटे सर, म्हणून इथला एक पुढचा मुद्दा समाधान असा की तुम्ही करतोय. थोड्या वेळापूर्वी म्हणालात तुमच्याकडे 2000 जागा आहेत, 16,000 अर्ज आलेले आहेत. त्यात तुम्हाला असा कुठे कल दिसतोय का विद्यार्थ्यांचा की वैद्यकीय, इंजिनिअरिंग, डेंटल अशा प्रकारच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया सुरू होतील तेव्हा होतील, तोपर्यंत निदान अव्यावसायिक अभ्यासक्रमांना तरी आपण प्रवेश घेऊन ठेवावा, आणि यामुळे 6 महिन्यांच्या नंतर, किमान 6 महिन्यांच्या नंतर शिक्षण व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ उडालेला दिसेल का? कारण एकबोटे सर, हा प्रश्न अशा अर्थाने आहे की आत्ता मी BA ची ऍडमिशन घेऊन ठेवली, थोड्या दिवसांनी मला हव्या असलेल्या इंजिनिअरिंगच्या किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमाची ऍडमिशन मिळाली, मग मी इथली ऍडमिशन काढून टाकतो आणि त्यामुळे एक मोठा वर्ग इथून उठून आपल्या आपल्या व्यावसायिक अभ्यासक्रमाला निघून जाईल. यामुळे सुद्धा संकट नवीन काळात येईल का जर सरकारनं अशाच पद्धतीनं निर्णय घ्यायला वेळ घेतला तर? एकबोटे सर, आपण उत्तर द्या. ते यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये स्पष्ट भीतीदायक वातावरण निर्माण झाल्याचं दिसतंय 100%. आणि म्हणून तर विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे की ज्यांना इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळेल अशी खात्री आहे त्यांनी सुद्धा BScला ॲडमिशन घ्यायचा फॉर्म भरलेले आहेत. त्यांचं असं वाटतं की शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये असं त्यांच्या पालकांच्या सुद्धा मत आहे आणि त्या विद्यार्थ्यांचं तसं मत आहे. आणि आपण म्हणता तशी परिस्थिती नंतर होणारच आहे की इंजिनिअरिंग, मेडिकल, आयुर्वेद, फार्मसी ॲडमिशन जेव्हा सुरू होतील तेव्हा सायन्सचे विद्यार्थी हळूहळू आपल्या ॲडमिशन कॅन्सल करून त्या स्ट्रीमकडे जाणार आहेत आणि इथं जागा मोकळ्या होणार आहेत. आणि त्यामुळे तसं एक वातावरण या आमच्या नॉन प्रोफेशनल कॉलेजमध्ये 3-4 महिन्यांनी आपल्याला निश्चित पाहायला मिळेल. आणि याच्यासाठी शासनाने ही परिस्थिती टाळण्यासाठी
एकच हे केलं पाहिजे की इंजिनिअरिंग फार्मसीची एंट्रन्स घेणार आहे की नाही, आणि घेणार असेल तर कधी घेणार आहे, घेणार नसेल तर तसं जाहीर करावं. हे ताबडतोब यांनी केलं पाहिजे. विद्यार्थ्यांचं फार या ठिकाणी नुकसान होत आहे. विद्यार्थी गोंधळात पडलेत, पालक गोंधळात पडलेत, शिक्षक गोंधळात पडलेले आहेत, प्राचार्य आणि संस्थाचालक गोंधळात पडले. म्हणजे सगळीकडं अतिशय गोंधळाचं वातावरण आहे. आणि जे जे काही राज्य शासनाच्या स्तरावरचे निर्णय आहेत ते राज्य शासनाने त्वरित घेतले पाहिजेत, अशी माझी आपल्याद्वारे संपूर्ण महाराष्ट्राच्या द्वारे मी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि माननीय मुख्यमंत्र्यांना मी विनंती करतो हात जोडून की लवकरात लवकर आपण निर्णय घ्या आणि विद्यार्थ्यांमध्ये नैराश्याचं, भीतीचं वातावरण आहे ते दूर करण्यामध्ये मदत करा. अगदी. अशी माझी पण विनंती हे आहे. निर्णय होत का नाहीयेत याचं काही उत्तर आलं का आपल्यापर्यंत? 1 महिना होऊन गेलाय, तुम्हाला शब्द दिल्याच्या नंतर 1 महिन्यांनी अजून साधा GR चा कागद सुद्धा आलेला नाही. त्याचं कारण मला अनऑफिशियली असं कळलंय की ब्युरोक्रेसीच्या लेवललाच रेड टेपिझम होऊन हा निर्णय होत नाहीये, आणि त्याबद्दल सामंत साहेबांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली होती आणि एका अधिकाऱ्यांची बदली सुद्धा त्यांनी केलेली होती. परंतु CET सेलचं हे जे निर्णय जेव्हा मंत्री महोदयांनी केले आणि राज्य शासनाच्या अखत्यारीत आहे, तेव्हा CET सेलला सुद्धा एवढं जास्त हे करायचं कारण नाही. कारण याच्यामध्ये कसं आहे की हा पूर्णपणे निर्णय राज्य शासनाच्या स्तरावर घ्यायला पाहिजे. पण तुम्हाला असं वाटतं का की CET घेणं आणि CET न घेणं याच्यात कोणाचे ना कोणाचे तरी आर्थिक हितसंबंध गुंतलेले असू शकतात? असं काही मी म्हणू शकणार नाही संस्थाचालक म्हणून, परंतु शक्यता आहे त्याच्यामध्ये. अगदी शक्यता आहेच, कारण महाराष्ट्र MKCL च्या माध्यमातून CET होतात आणि MKCL वर कोणाचे वरद हस्त आहेत ह्याची वेगळी चर्चा स्वतंत्रपणे कधीतरी करावी लागेल. एवढा वेळ लागतोय. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे आपलं. अगदी. हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा चर्चेमध्ये आला. त्या तारीख कुठंतरी काहीतरी पाणी मुरतं हे निश्चित आहे. अगदी. आणि तो गांभीर्यानं लक्षात घ्यायला लागेल. CET घेणारी संस्था काय आहे, ती संस्था कोणा राजकारण्याच्या ताब्यात आहे आणि त्याच्यातून काय आर्थिक हितसंबंध जर CET रद्द झाली तर होऊ शकतात, हेही लक्षात घ्यायला हवं. आपल्या सोबत आता चर्चेमध्ये प्राध्यापक रामदास मधुकर झोळ जोडले गेलेले आहेत. विना अनुदानित शिक्षण संस्थांचं प्रतिनिधित्व ते या चर्चेत करतील. झोळ सर, आपल्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी मी एकदा पटकन आपल्या सोबत असलेल्या विद्यार्थी प्रतिनिधी वेदांत माइंडकर याला एक प्रश्न विचारतो. वेदांत, फोनवरून माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतो अशी मी अपेक्षा करतो. मला एक थेट उत्तर लागेल. जर समजा CET घेतली नाही आणि 12वीच्याच आधारावर प्रवेश द्यायचं ठरलं तर ताण कमी होईल का? सर, एका वाक्यात उत्तर दिलं तर हो, निश्चित ताण कमी होईल. पण याच्यात मग अजून वेगवेगळे प्रश्न येतील की आता जे लोक CET देत असतात ते लोक 12वी वर जास्ती फोकस करत नाही, ते CET वर जास्ती करतात. मग त्यांना 12वीचे टक्के आता कमी पडले, आता ते वेगळी केस करतील का, हा एक प्रश्न असेल. पण हो, निश्चित मला चांगले टक्के मिळाले आहेत तर मला निश्चितच आनंद वाटेल की 12वीच्या टक्क्यांवर आम्हाला लॉच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळत आहे. अगदी. आणि एक आणखीन मुद्दा त्याच्यामध्ये असाही येऊ शकतो वेदांत की 12वीच्या मार्कावर, 12वीच्या गुणांवर जर आपण प्रवेश घ्यायला गेलो तर आत्ताच्या घडीला किमान प्रवेश प्रक्रिया सुरू होऊन जो अडथळा निर्माण झालाय तो तरी रद्द होऊ शकतो. निश्चित सर, पण याच्यात एक प्रॉब्लेम येईल की आता आपल्याकडे वेगवेगळे बोर्ड आहेत, CBSE, ICSE, SSC, आणि प्रत्येकांचे पॅरामीटर्स वेगळे आहेत. तर आपण कुठून जज करणार आणि कुठल्या विद्यार्थ्याला कसं घ्यायचं? म्हणजे एका थोडक्यात उदाहरण दिलं तर GLC मध्ये 120 सीट आहेत गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये, आणि अख्खा देशातली मुलं GLC साठी प्रयत्न करतात 120 सीट मध्ये येण्याची. आता प्रत्येक जणाला 95, 97 मिळाले आहेत, मला 93 आहेत SSC, आणि समजा दुसरा विद्यार्थ्याला 97 आहेत, तो ICSE वाला आहे. तर सरकार कुठल्या पॅरामीटर्सवर जज करून ती एक GLC ची सीट मला किंवा त्याला देईल, हा एक निश्चित प्रश्न उपस्थित होतो. अगदी. हाही एक तितकाच महत्वाचा मुद्दा. त्याच्यावर एक पटकन एकबोटे सरांचं उत्तर घेऊ आणि त्याच्यानंतर आपण चर्चेला पुढे नेणार आहोत. एकबोटे सर, हा एक तांत्रिक मुद्दा आहे पण हा खूप महत्वाचा आहे आणि अशा प्रकारचे संघर्ष महाराष्ट्रात आपण
काही वर्षांपूर्वी झालेले पाहिलेले आहेत की मराठी मुलांना अर्थात महाराष्ट्र बोर्डाच्या मुलांना महाराष्ट्रात प्राधान्य मिळालं पाहिजे म्हणून राजकारण झालं आणि त्या राजकारणातून ICSE CBSEच्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे मार्क हे कमी मोजले गेले आणि प्राधान्य राज्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांना दिलं गेलं. हा गोंधळ 12वीच्या आधारे व्यावसायिक आणि अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या साठी जर झाला तर काय करायचं? नाही, त्याच्यामध्ये आपल्याला निश्चितपणे काम करावं लागेल आणि इक्विव्हॅलन्स जो असतो तो आपल्याला काढावा लागेल. 11वीच्या ॲडमिशनच्या वेळेला सुद्धा हा प्रॉब्लेम येतो आणि त्यावेळी आपण इक्विव्हॅलन्स दोन्ही बोर्डांचं काढून पर्सेंटाईलमध्ये मोजून आपण त्याचे ॲडमिशन्स मेरिटप्रमाणे देत असतो आणि त्यामुळे तो काही आता फार मोठं त्याच्यातून गोंधळ होईल असं नाही. हा प्रश्न नेहमीच येतो आणि नेहमी आपण त्याची समाधानकारकपणे सोडवणूक करतो. बर, इक्विव्हॅलन्स काढून तसं काही अडचण येत नाही त्याच्यामध्ये. डॉक्टर कडूंना एक पटकन प्रश्न आहे. कडू सर, आपल्या लेखी इंजिनिअरिंगच्या आणि मेडिकलच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या साठी हे आव्हान असेल की नसेल? निश्चितच आव्हान आहे, कारण की एकीकडे जसं विद्यार्थी मित्रांनी सांगितलं की काही विद्यार्थ्यांनी अभ्यास केलेला आहे फक्त CETचा, काहींचे पर्सेंटेज बोर्डामध्ये म्हणजे स्टेट बोर्ड असेल, CBSE असेल, इंटरनॅशनल बोर्ड स्कूलिंग बोर्ड असेल, त्याचं इक्विव्हॅलन्स हा निश्चित म्हणजे जसं एकपोटे सरांनी सांगितलं आपली पद्धत असं आहे, पण ते आव्हान म्हणूनच बघावं लागेल. आणि परत मी माझ्या एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे येतो की यामध्ये सगळ्यात जास्त नुकसान हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्याचं होणार आहे. त्याचं ना एंट्रन्स टेस्टची प्रिपरेशन काही त्याची व्यवस्थित नाही किंवा आपलं काय एज्युकेशन आहे ते सगळं माहीत आहे. तर मला या तुमच्या माध्यमातून म्हणायचं की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं भरपूर लक्ष देऊन जो काही निर्णय घ्यायचा असेल तो निर्णय शासनाने खरंच थोडं जाणीवपूर्वक घ्यावा. तो अगदी शासनाने जे काही निर्णय घ्यायचे ते लवकरात लवकर घ्यावेत. आपल्या सोबत प्राध्यापक जोडले गेलेले आहेत. मात्र एक छोटी जाहिरातीची विश्रांती घेणं गरजेचं आहे म्हणून केवळ आपण थांबतोय. चर्चेच्या पुढच्या भागात लक्षवेधीच्या आपण याही मुद्द्यांवर चर्चा करू की विना अनुदानित शिक्षण संस्थांचे प्रश्न या सर्व कोरोना काळात कसे जटिल झालेत आणि दुसऱ्या बाजूला यंदा एक अख्खं वर्ष शैक्षणिक ड्रॉप घ्यायचा का?